नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. पक्ष बदलला म्हणून विचार आणि भूमिका बदलत नाही, असे स्पष्ट करत मुंबई गोवा महामार्गाला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचंच नाव द्यावं अशी ठाम मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केली आहे. मागणी कायम राहणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. भाजपचे नेते तथा माजी आमदार पंडित शेठ पाटील यांनी या महामार्गाला बॅरिस्टर AR अंतुले यांचं नाव देण्याची मागणी केली होती. त्यावर प्रतिक्रिया देताना रवींद्र चव्हाण यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की बॅरिस्टर AR अंतुले यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे, मात्र मुंबई गोवा महामार्गाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्याची आमची भूमिका कायम आहे. ही मागणी पंडित शेठ पाटील किंवा इतर कुणीही केली असती तर आम्ही विरोध केला नसता. रवींद्र चव्हाण यांनी पुढे सांगितलं की डॉक्टर आंबेडकर यांनी मुंबई गोवा महामार्गावरून अनेकदा प्रवास केला. रायगड जिल्ह्यातील पाटील कुटुंबांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. बाबासाहेबांनी अनेक वेळा त्यांच्या घरी भेटी दिल्या, बैठका घेतल्या, तसेच भोजनही केलं. त्यामुळे त्यांचं योगदान पाटील कुटुंब विसरू शकत नाही, असेही त्यांनी नमूद केलंय. डॉक्टर आंबेडकर यांचा वैचारिक वारसा या कुटुंबाला लाभलेला आहे. मात्र भाजपमध्ये गेल्यानंतर पंडित शेठ पाटील हे RSSच्या अजेंड्यावर काम करत असून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुस्लिम मतबँक वाढवण्याच्या राजकारणातून ही मागणी पुढे आणली जात असल्याची शंका आहे, असा आरोपही रवींद्र चव्हाण यांनी केला आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, महाड. BJPचे माजी आमदार पंडित पाटील साहेब यांनी नुकतंच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला माजी मुख्यमंत्री AR अंतुले यांचं नाव द्या अशी मागणी केलेली आहे. मागणी उत्तम आहे. AR अंतुले यांच्या नावाला ह्या देण्याबद्दल महाराष्ट्रामधून कोणाचाही विरोध असण्याची काही कुठलीही कारण नाही आहे. AR अंतुले याबद्दल मलाही माझ्या मनामध्ये प्रेम आहे. आमच्या हृदयात AR अंतुले आहेत. परंतु पंडित पाटील साहेब या मार्गाला, मुंबई गोवा ह्या राष्ट्रीय महामार्गाला पुरोगामी विचाराच्या आणि विरोधी पक्षाच्या लोकांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या अशी गेली 2-3 वर्षापासूनची मागणी केलेली आहे. ज्यावेळेला या रस्त्याला मोठमोठे खड्डे होते, आता रस्ता पूर्ण होत आल्यानंतर आपण मुस्लिम वोट बँक मिळवण्याकरता जर ही मागणी करत असाल तर आपल्याला या प्रश्नाचंही उत्तर द्यावं लागेल की आपला पंडित पाटील हे व्यक्तिगत तुम्ही म्हणून किंवा तुमचा पक्ष म्हणून तुमचा आंबेडकरांना विरोध आहे का? ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.